हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नियती विचारांच्या दुनियेत हरवलेली असते तेवढ्यात आणण्याचा आवाज कानावर पडतो. काय विचार करतेस? मी विचारलंय त्याचं उत्तर दे नियती. अन्याचा आवाज ऐकून नियती वास्तवात परत येते. ती हसत म्हणते, तुला आठवतंय का, तू आणि चिराग पहिल्याच दिवशी कसे भिडले होते? अन्या थोडी आश्चर्याने विचारते. हो, पण का विचारतेस? नियती हलकसं हसत म्हणते, म्हणजे बघ ना, पहिल्याच दिवशी तुम्ही दोघं जणू वेगवेगळ्या ग्रहांवरून आलेले भांडखोर वाटत होतात, आणि आता बघ किती चांगले मित्र झालात. अन्या हसत म्हणते, अगं तू ठीक आहेस ना? मी तुझा मूड विचारला आणि तू चिरागची गोष्ट सांगायला लागलीस. नियती हलकेच स्मित करत म्हणते, बस असंच विचार करत होते की काळ किती पटकन बदलतो. काही गोष्टी फक्त वेळेचा खेळ असतो. थोडा वेळ शांत राहून अन्या तिच्याकडे पाहते आणि म्हणते, मला खात्री आहे तू माझ्यापासून काहीतरी गुपित लपवतेस, नाही का? नियती हसत उत्तर देते, असं काही नाही, तो फक्त तुझा गैरसमज आहे. अन्या तिच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहते आणि विचारते, तू नक्की ठीक आहेस ना? नियती हलकसं हलवते, हसते आणि म्हणते, हो ग, माझं सगळं ठीक आहे. चल आता घरी जाऊया. का बरं? अजून तर प्रॅक्टिकल क्लास सुरू होणार आहे ना, तो अटेंड करायचा नाही का? अन्या विचारते. नियती शांतपणे म्हणते, आज क्लास नाहीये. दोघी कारकडे चालू लागतात. कारमध्ये बसतात. अन्या विचारते, तुला कसं कळलं की क्लास आज नाही उद्या आहे? नियती उत्तर देते, क्लासमध्ये काही मुली बोलत होत्या, तिथून ऐकलं. कार पुढे निघते. त्याचवेळी रियांश घरी परततो आणि थेट आपल्या खोलीत जातो. त्याच्या डोळ्यांमध्ये थकवा नसतो, पण मनात बेचैनी दाटलेली असते. तो वॉर्डरोब उघडून कपडे काढत असतो. तेवढ्यात दरवाजावर ठोका ऐकू येतो. रियांश वळून पाहतो तर दरवाजाजवळ इशिता उभी असते आणि तिच्यासोबत पंखुडी कॉफीचा ट्रे घेऊन उभी असते. मी आत येऊ का? इशिता विचारते. रियांश हलक्या स्मितासह म्हणतो, मॉम, तुम्हाला माझी परवानगी लागते का? इशिता आत येते आणि त्याच्या हातात कपडे पाहून विचारते, कुठे जाण्याची तयारी चालली आहे? हो मॉम, एक इंटरनॅशनल मीटिंग आहे सिंगापूरमध्ये. आजच निघायचं आहे. आठवडाभराचा ट्रिप आहे. इशिता थोडी दचकते, पण स्वतःला सावरत म्हणते, इतक्या अचानक? काही सांगितलंसही नाही? बरं, तू पॅकिंग सोड, मी करते. तू कॉफी पी. पंखुडी कॉफी रियांशकडे देते. तो काहीही न बोलता कप उचलतो आणि इशिता बाकीच्या वस्तू तयार करायला लागते. पंखुडी बाहेर जाते. कॉफी संपवून रियांश कपडे चेंज करायला जातो आणि त्यानंतर थोड्या वेळाने ठाकूर हाऊसच्या बाहेरचा परिसर. रियांश तयार होऊन खाली येतो. त्याच्या हातात लॅपटॉप बॅग असते. बाहेर गाडी उभी असते आणि राघव ड्रायव्हर सीटजवळ उभा असतो. रियांश बाहेर येताच राघव पटकन पुढे येऊन गाडीचं दार उघडतो आणि म्हणतो, सर, सगळं अरेंज झाले, आपण निघू शकतो? त्याचनंतर रियांश शांतपणे मान हलवतो आणि गाडीत बसतो. राघवही बसतो आणि गाडी ठाकूर हाऊसमधून बाहेर निघते. तेवढ्यात गेटवर समोरून एक कार घरात येते. त्यात नियती आणि अन्या असतात. दोन्ही गाड्या अगदी शेजारून जातात. रियांश लॅपटॉपमध्ये काहीतरी पाहत असतो, पण अचानक त्याचं हृदय जोरात धडधडू लागतं. तो खाली मान घालून स्वतःच्या छातीवर हात ठेवतो. नियतीलाही अचानक एक अजब बेचैनी जाणवते. तिचं मन अस्वस्थ होतं. रियांश डोळे बंद करून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण डोळे मिटताच त्याला नियतीचा चेहरा दिसतो. तो पटकन डोळे उघडतो, खोल श्वास घेतो आणि मनाशी म्हणतो, एक आठवडा नियतीला पाहू शकणार नाही. मला तिची भेट घ्यायला हवी होती. तो आपल्या शर्टचा एक बटन सैल करत स्वतःशी म्हणतो,
इतकी बेचैनी का होत आहे? तो राघवकडे वळून म्हणतो. एसी थोडा अजून वाढव. राघव घाबरून म्हणतो, सॉरी सर, पण यापेक्षा जास्त वाढवू शकत नाही. रियांशचा आवाज थोडा रागीट होतो. का नाही वाढवू शकत? त्यानंतर त्याच्या रागाने राघव घाबरतो आणि हलकत म्हणतो, सर, एसी आधीच फुल आहे आणि गाडीत काही क्षण पूर्ण शांतता पसरते, पण दोघांच्या मनात मात्र खूप काही गोंधळ सुरू असतो. राघवचं बोलणं ऐकून रियांश आपल्या चेहऱ्यावर हात फिरवतो आणि एक खोल श्वास घेतो. राघव मनात विचार करतो, सर, एवढं का राग करतायत? आत्ताच तर शांत होते. तेवढ्यात अन्या आणि नियती कारमधून बाहेर येतात. नियती घरात येते तर समोरच तिला ज्योतिजी दिसतात. त्या म्हणतात, छान झालं तू आज लवकर आलीस. मीच तुला फोन करणार होते. का आई? नियती विचारते. आम्ही निघत आहोत. तेवढ्यात न्याचा सुटकेस घेऊन येते. हे पाहून नियतीला सगळं समजतं आणि ती पटकन म्हणते, आई, अजून काही दिवस थांबा ना. मीही त्यांनाच तेच सांगितलं, पण ऐकत नाहीयेत. दादी आत येत म्हणतात. मीरा पण दादीच्या बाजूला उभी असते. बेटा, आता निघावंच लागेल. घर कित्येक दिवसांपासून रिकामं आहे. प्लीज आम्हाला थांबू नकोस. पुन्हा येऊ कधीतरी, ज्योतिजी म्हणतात. हे ऐकून नियती न्यासाकडे पाहत म्हणते, तू तरी का जात आहेस? तू थांबू शकतेस ना? दीदी, माझे एक्झाम आहेत, तयारी करायची आहे, न्यासा ओशाळीला चेहरा करून म्हणते आणि अन्याला मिठी मारते. अन्या हसत म्हणते, आपलं मिशन अधुरं ठेवून चाललीस हे बरोबर नाही. मला एकटीला सोडून गेलीस. ते ऐकून न्यासा हलकंसं स्मित करते. ती शनयालाही मिठी मारते. शनया म्हणते, आय मिस यू टू असं म्हणून न्यासा पुन्हा तिच्या मिठीत शिरते. नियती सगळ्यांना बाय म्हणते आणि आत परतते. ती खूप उदास होती. तिचं मन रडू लागलेलं. ती किचनमध्ये जाऊन फ्रीजमधून पाण्याची बाटली काढते. तेवढ्यात पंखुडी तिकडे येते. तू सकाळपासून इथेच आहेस का? नियती विचारते आणि त्यानंतर ती बोलते की हो दीदी, सकाळपासूनच इथे आहे. रियान सर आले होते ना घरी, ते सकाळीच गेले. मी फोन केला पण आउट ऑफ एरिया दाखवत होता, नियती म्हणते. आणि त्यानंतर हो, सर आले होते. मी त्यांना कॉफी देऊन आले. ते कपडे पॅक करत होते आणि इशिता मॅडमशी बोलत होते. त्यानंतर काय? नियती चकित होते. तू काही ऐकलंस का? काय बोलत होते ते दोघं? आणि रियांश कुठे गेले? पंखुडी म्हणते, ते म्हणत होते की त्यांना मीटिंगला जायचं आहे. मीटिंगला? मग कपडे का घेतले? नियती थोडी चिडते. आणि त्यानंतर ते देशाबाहेर जाणार असल्याचं म्हणत होते. नाव सांगितलं होतं. हो, सिंगापूर. 1 आठवड्यासाठी. नियती स्तब्ध होते. ती काही विचारायच्या आधीच इशिता बाहेरून पंखुडीला हाक मारते आणि पंखुडी तिथून निघून जाते. नियती काही क्षण तशीच उभी राहते. तिला कळत नाही ती काय प्रतिक्रिया द्यावी. ती स्लॅबला टेकून म्हणते, तू 1 आठवड्यासाठी सिंगापूर निघून गेलास आणि मला एकदाही सांगितलं नाहीस. त्यानंतर मान्य आहे की मीच तुला दूर राहायला सांगितलं होतं, पण याचा अर्थ असा नव्हता की तू मला खरंच दूर करून टाकशील. रियांश, खरंच तू मला खूप लवकर परक करून टाकलंस, नियती स्वतःशीच म्हणाली. हे म्हणता म्हणता तिच्या डोळ्यात पाणी येतं. कोणीतरी किचनकडे येत असल्याचं तिला ऐकू येतं. म्हणून ती पटकन अश्रू पुसते आणि फ्रीज उघडून काहीतरी शोधण्याचा बहाणा करते. मीरा आत येते आणि गॅसकडे जाते. नियती मात्र हळूच बाहेर निघून जाते. कारण जर कुणीतरी तिला पाहिलं असतं तर लगेच ओळखलं असतं की ती रडत आहे. ती थेट आपल्या खोलीत येते आणि दार आतून बंद करते. फोन काढते. रियांशचा नंबर डायल करते आणि स्वतःशीच म्हणते, तू म्हणतोयस ना की मला प्रेम करतोयस, मग आता कुठं गेलं तुझं प्रेम? एकदाही भेटल्याशिवाय कसा जाऊ शकतोस तू? मी जज नाहीये की माझं प्रत्येक म्हणणं तुला पाळावंच लागेल. नेहमी तर तू आपल्या मनाचंच ऐकतोस. मग आता असं का नाही केलंस? ती कॉल करते
पण फोन स्विच ऑफ दाखवतो आणि त्यानंतर ती रागाने फोन पलंगावर फेकते आणि वॉशरूममध्ये जाऊन कपडे बदलते. रात्रीचा वेळ. नियती आपल्या खोलीतील लायब्ररीत बसलेली असते. नजरा पुस्तकावर असतात, पण मन कुठेतरी हरवलं असतं. दरवाजावर हलकं नॉक होतं. ती चकित होते आणि दार उघडते. दारासमोर अन्या उभी असते. काय झालं माझ्या प्रिये? असा चेहरा का केलाय? जणू करेल्याचा रस प्यायल्यासारखा. त्यानंतर अन्या खोलीत येत चेष्टेने म्हणते, पण नियती काही बोलत नाही. शांतपणे मागे वळते आणि पुन्हा लायब्ररीकडे जाते. अन्या तिच्या मागे जाते. अगं सांग ना, काय त्रास आहे तुला? नियती फक्त एक कटाक्ष टाकते आणि पुन्हा पुस्तकाकडे पाहते. अन्याचा चेहराही आता गंभीर होतो. नियती, काय झाले? ठीक आहेस ना? हे ऐकून नियती अचानक चेहरा झाकून फुटफुटून रडू लागते. अगं काय झालं? तू रडतेस का? कधीच नाही पाहिलं तुला असं. नियती स्वतःला सावरत म्हणते, काही नाही, फक्त आई आणि न्यासाची आठवण आली होती. अन्या तिला मिठी मारते आणि म्हणते, माहितीये आपल्यापासून दूर राहणं किती अवघड असतं, पण विसरलीस का? हे घर आता तुझंही आहे. मी आहे, रियांश भाऊ आहेत, दादी आहे, सगळेच तुझ्यावर प्रेम करतात. त्यानंतर नियती हळूच म्हणते, हो सगळेच प्रेम करतात, पण आज थोडं जास्त मिस करत होते. चल आता रडणं थांबव, खाली डिनर करूयात. अन्या नियतीला म्हणते, तू कर, मला भूक नाही. असं कसं? पंखुडी म्हणाली, तू लंचही केलं नाहीस, चल उठ. अन्या तिचा हात धरून खाली घेऊन जाते. डायनिंग टेबलवर सगळे बसलेले असतात. नियतीही येऊन बसते, फोन बाजूला ठेवते आणि स्वतःच थोडं जेवण वाढते. डिनर झाल्यावर ती पुन्हा आपल्या खोलीत जाते. बाल्कनीत उभी राहून विचारात गढून जाते. तेवढ्या तिची नजर खाली गेटजवळ पडते. इशिता तिथे उभी असते, कोणाशी तरी बोलत. नियतीला हे बघून थोडं विचित्र वाटतं. ती त्या माणसाचा चेहरा पाहायचा प्रयत्न करते, पण झाडांच्या फांद्यांमुळे स्पष्ट दिसत नाही. नियतीने चारही बाजूंना नजर फिरवली. तेव्हाच तिच्या नजरेत शेजारच्या खोलीची बाल्कनी पडली. थोडंसं अंतर होतं, पण तिथून कदाचित सगळं स्पष्ट दिसू शकलं असतं. तिने ठरवलं ती त्या बाल्कनीत जाईल, कारण तिला हे जाणून घ्यायचं होतं की इशिता नक्की कोणाशी बोलत होती. ती रेलिंगवर चढली, एक खोल श्वास घेतला आणि उडी मारली. दुसऱ्या बाल्कनीवर येताच तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली, पण क्षणात उठली आणि समोर पाहून थबकली. तिने स्वतःच्या तोंडावर हात ठेवत हळू आवाजात म्हटलं, हा तोच माणूस आहे ज्याने आदर्शजींच्या पार्टीत मीरा वहिनींना मारायचा प्रयत्न केला होता. असं विचार करत असतानाच तिने पाहिलं, इशिता त्या माणसाला पैसे देत होती. नियती आश्चर्याने त्या दृश्याकडे पाहत राहिली. म्हणजे इशिता आंटीने मीरा वहिनींना मारायला सुपारी दिली होती, पण का? ती विचारात पडली आणि तेव्हाच तिला दिसलं, इशिता आता खोलीच्या आत येत होती. नियती पटकन वाकली, कारण तिची बाल्कनी समोरच होती आणि तिथून सहज दिसू शकत होतं. इशिता थोडा वेळ वर बाल्कनीकडे पाहत राहिली. तिला जाणवलं कोणीतरी तिथे उभं होतं, पण वर कोणी नसल्याचं दिसताच ती ते आपलं भ्रम समजून आत निघून गेली. नियती पटकन उठली आणि त्या माणसाकडे पाहिलं. तो आता आपल्या गाडीत बसत होता. तिने त्याच्या गाडीचा नंबर टिपला. ती लगेच आपल्या खोलीच्या बाल्कनीत परत आली. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. स्वतःशीच ती म्हणाली, देवा, मला अजूनही विश्वास बसत नाही की मी जे पाहिलं ते खरं होतं. म्हणजे इशिता ठाकूरने मीरा वहिनींना मारायला सांगितलं होतं. पण का? कोणाला ठार मारणं ही काही छोटी गोष्ट नाही. ती स्वतःशीच कुजबुजली. आणि आता रियांशही इथे नाही.
मी ही गोष्ट कोणाला सांगू? कोण माझ्यावर विश्वास ठेवेल? बिछाण्यावर बसत ती पुटपुटली, नाही, मला स्वतःलाच हे शोधावं लागेल की इशिता ठाकूर मीरा वहिनींना का मारू पाहते. दरम्यान दुसऱ्या बाजूला इशिता फोनवर बोलत होती. घरी रियांश नाही, ही योग्य वेळ आहे नियतीला संपवण्याचा. उद्यापर्यंत ही अडथळा माझ्या वाटेतून नाहीशी झाली पाहिजे. ती एवढं म्हणून कॉल कट करते आणि आरशात स्वतःकडे पाहते. हसत म्हणते, सुंदर तर मी आजही आहे, यात काही शंका नाही. आणि ज्याच्याकडे अवदान ठाकूरसारखा नवरा आहे तिचं आयुष्य आयुष्यामध्येच जातं. पण नियती, उद्या तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. तिच्या ओठांवर एक थंड स्मित उमटलं. त्याच वेळी रियांश सिंगापूरला पोहोचला होता. तो हॉटेलमध्ये थांबलेला होता. मीटिंग सकाळी होती म्हणून तो सध्या लॅपटॉपवर काही काम करत होता. तेव्हाच त्याची नजर फोनकडे गेली. त्याने फोन उचलला आणि नियतीला कॉल करण्याचा विचार केला. त्याने कॉल लावला. इकडे नियतीचा फोन डायनिंग एरियामध्ये वाजत होता. इशिता किचनमधून पाणी घेण्यासाठी येत होती. फोनचा आवाज ऐकून ती डायनिंगकडे गेली आणि स्क्रीनवर रियांशचं नाव चमकत होतं. ते पाहून इशिता क्षणभर थांबली. स्मित हास्य केलं आणि पटकन फोन सायलेंट केला. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होतं. ती निवांतपणे पाणी घेऊन आपल्या खोलीत परत गेली. इकडे सिंगापूरमध्ये रियांशचा कॉल सतत वाजत राहिला, पण फोन उचलला गेला नाही. काही वेळाने कॉल कट झाला. कॉल कट होताच रियांशने चिडून फोन फेकून दिला. तेव्हाच आत येत असलेला राघव हे पाहतो आणि त्याचे पाय थांबतात. तो सावधपणे परत फिरतो. बाहेर येऊन स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवत तो म्हणतो, सर, काही दिवसांपासून खूप चिडचिडे झालेत. त्यांच्या रागामुळे मला भीती वाटते. चल राघव, दुसरा फोन मागव. असं म्हणून त्याने कोणाला तरी फोन लावून नवीन फोन मागवला. रियांश स्वतःशीच म्हणाला, मी कॉलच का केला? तो उठला. खोलीत इकडून तिकडे चक्कर मारू लागला. त्याला खूप राग येत होता. 2 दिवस झाले होते नियतीशी बोलणं झालं नव्हतं. तो संतापाने पुटपुटला, रियांश, तुझ्याकडे सगळं आहे, पैसा, ताकद, तरी सुद्धा तू आपल्या प्रेमाला का मिळू शकत नाहीस? नियती, तू माझ्याशी असं का करतेस? तू बाल्कनीपर्यंत आला. थंड वाऱ्याकडे पाहत उभा राहिला. बाहेर गारवा होता, पण त्याच्या मनात जणू आग पेटली होती. दरम्यान नियती आपला फोन शोधत होती. मी फोन ठेवला तरी कुठं? ती स्वतःशीच म्हणाली. बिछाण्याजवळ गेली. उषा उचलल्या, चादर हलवली. इथेच ठेवला होता ना? आता दिसतोय कुठं? ती थकून उभी राहिली. तेव्हाच आठवलं, अरे हो, डिनरच्या वेळी फोन खाली नेला होता. ती लगेच खाली गेली. डायनिंग टेबलवरच फोन ठेवलेला होता. तिने फोन उचलला. स्क्रीन पाहिली. रियांशचे मिस कॉल होते. तिच्या चेहऱ्यावर उजळलेलं हसू उमटलं. ती पटकन कॉल बॅक करू लागली, पण फोनवर संदेश आला. द नंबर यू हॅव डायल इज करंटली स्विच ऑफ. काय? आताच तर कॉल आला होता. तिचं हसू हरवलं. ती उदासपणे परत आपल्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी नियती तयार होऊन खाली आली. दादी सोफ्यावर बसलेल्या होत्या. गुड मॉर्निंग दादीमा, ती हलक्या आवाजात म्हणाली. गुड मॉर्निंग बेटा, इकडे बस, दादीने प्रेमाने हाक मारली. नियती जवळ बसली तर दादी तिच्या चेहऱ्याकडे बारेकाने पाहत म्हणाल्या, बाळा, नीट झोपली नाहीस का? चेहरा थकलेला दिसतोय. नाही दादीमा, झोपले होते, नियतीने नजर चुकवत उत्तर दिलं. दादीने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, काही गोष्ट असेल तर मला नक्की सांग, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. नियती हसत म्हणाली, नक्की सांगेन दादीमा.
नियती म्हणाली. तिने अचानक विचारलं, इशिता आंटी उठल्या नाहीत का अजून? नाही ग, त्या तर सकाळीच काही कामासाठी बाहेर गेल्यात, दादी म्हणाल्या. नियतीच्या चेहऱ्यावर हलकी आश्चर्याची छटा उमटली. इतक्या लवकर कोणतं काम असेल बरं? तेवढ्यात अन्या पळत खाली आली. गुड मॉर्निंग दादू. गुड मॉर्निंग बाळा, दादी हसत म्हणाल्या. अन्या नियतीकडे पाहून म्हणाली, चल ना, उशीर होतोय. मीरा किचनमधून बाहेर आली आणि म्हणाली, दोघीही कुठेही निघायचं नाही, आधी नाश्ता करून जा. भाभी उशीर होईल, अन्या म्हणाली. मला काही ऐकायचं नाही, मीरा हसत म्हणाली. दोघींनी पटकन नाश्ता केला आणि कॉलेजसाठी निघाल्या. रियाजची सकाळी मीटिंग ठरलेली होती. तो त्या मीटिंगमध्ये व्यस्त होता आणि इथे नियतीही आपल्या अभ्यासात गुंग झाली होती. अशा प्रकारे काही दिवस सरून गेले. एका सकाळी नियती उभी राहून अन्याला ओरडून बोलावत होती. अन्या धावत खाली आली. दोघी कॉलेजला जायला निघाल्या. तेव्हाच इशिता आली आणि म्हणाली, अन्या, आज तू कॉलेजला जाणार नाहीस. अन्या आश्चर्याने म्हणाली, मॉम, काय बोलताय तुम्ही? आज कॉलेजमध्ये खूप इम्पॉर्टंट दिवस आहे. प्रॅक्टिस चालू आहे हे तुम्हाला माहिती आहे ना? आणि त्यानंतर इकडे इशिता शांतपणे म्हणाली, मला हॉस्पिटलला जायचं होतं ग. अन्या दचकून म्हणाली, का मम्मा, तब्येत बरी नाही का? हो बाळा, बीपी वाढलाय आणि श्वास घ्यायलाही त्रास होतोय. रियाश बाहेर आहे. शनयाला हॉस्पिटलचं नाव ऐकलं की भीती वाटते. मीरा घरच्या कामात व्यस्त असते म्हणून तुला सांगितलं. पण जर तुझे महत्त्वाचे क्लासेस असतील तर तू जा, मी मॅनेज करते. नाही मम्मा, मी तुमच्यासोबत येते, अन्या म्हणाली. तिने नियतीकडे पाहून डोळ्यांनी इशारा केला आणि त्यानंतर नियतीने होकारार्थी मान हलवली आणि बाहेर आली. बाहेर ड्रायव्हर म्हणाला, मॅडम माफ करा, पण आज सगळी वाहने घरात नाहीत. काय? सगळ्या गाड्या कुठे गेल्या? सर्व्हिसिंगला गेल्या आहेत मॅडम. एकाच वेळी? आणि त्याचनंतर हो मॅडम, तो म्हणाला. ठीक आहे, काही हरकत नाही, मी टॅक्सीनं जाते. नियती चालत रस्त्यावर आली. तेव्हाच एक टॅक्सी तिच्या समोर येऊन थांबली, जी इतक्या सकाळी तिथे क्वचितच दिसायची. पण नियतीने त्याकडे विशेष लक्ष दिलं नाही आणि ती टॅक्सीत बसली. सिंगापूरवरून इकडे रियाज फ्लाईटमध्ये बसला होता. तो आजच भारतात परत येत होता. टॅक्सीमध्ये थोड्या अंतरानंतर टॅक्सी मार्गात थोडीच विलंबाने थांबली. काय झालं भैया, गाडी का थांबवली? नियतीने विचारलं. आणि त्यानंतर ड्रायव्हर उत्तरला, मॅडम, कदाचित काही तांत्रिक अडचण आली आहे. पाहतो. तो बोनट उघडून पाहू लागला. थोड्या वेळात काही हालचाल न झाल्याने नियती स्वतः टॅक्सी बाहेर उतरली आणि ड्रायव्हरला विचारलं, किती वेळ लागणार? आणि त्यानंतर काही वेळ लागू शकतो, हवं असेल तर दुसरी टॅक्सी घेऊ शकता, ड्रायव्हर म्हणाला. आणि त्यानंतर नियती आजूबाजूला पाहू लागली. रस्ता फारच शांत होता. त्या दुसऱ्या बाजूला तिला एक मोठी टॅक्सी दिसली. ती रस्त्याला ओलांडायचा विचार करू लागली आणि पाऊल पुढे टाकलं. त्याच वेळी थोड्या अंतरावर उभी असलेली एक ट्रक अचानक सुरू झाली आणि ती वेगाने नियतीकडे चालू लागली. ती रस्त्याच्या मधोमध पोहोचली होती आणि ट्रकची शोर ऐकून तिचं लक्ष समोर गेलं. ट्रक नुसतं समोरच येत होता. नियतीच्या डोळ्यात भीतीने भर पडली आणि अचानक धाड, नियती जमिनीवर पडली आणि ट्रक तिथून निघून गेला. जे लोक तिथे होते ते सगळे तिथे एकत्र जमा झाले. भीड मोठी झाली. नियतीला सर्वच काही धुंद झाले होते.
तिला कळतच नव्हतं की काय झालं. ती झटपट उभी झाली आणि भीडकडे धावली. तेथे पोहोचताच एक माणूस तिथे अस्वस्थ अवस्थेत पडलेला होता आणि त्याच्या कपाळावरून रक्त गळत होतं. नियती तात्काळ स्वतःचा हात तोंडावर ठेवून ॲम्ब्युलन्सला फोन करून मदत मागते. प्रत्यक्षात तो माणूसच होता ज्याने नियतीला धक्का दिला. त्यामुळे नियती वेगवेगळ्या दिशेने गेली आणि ती वाचली. परंतु तो माणूस स्वतः जखमी झाला होता. नियती त्याला हॉस्पिटलमध्ये नेते. ती बाहेर बसून मनात विचार करत होती, जर त्यांनी मला धक्का दिला नसता तर कदाचित तीच त्या ट्रकमध्ये आली असती. त्यांनी स्वतःचे जीव धोक्यात का टाकले? नियतीला वाईट वाटत होतं. ती कधीही असा विचार करीत नव्हती की तिच्यामुळे कुणाला दुखावलं जाईल. तिच्या विचारातच डॉक्टर आले. नियती जलद उठली. तो धोक्याच्या बाहेर आहे, डॉक्टर म्हणाले. नियती डोळे मिटून श्वास सोडते. जणू काही तिच्या हृदयाचं ओझं हलकं झालं. हा एक पोलीस प्रकरण आहे, परंतु तुमच्या विनंतीनुसार मी त्यांचा उपचार सुरू केला. कदाचित यामुळे ते वाचले. उद्यापर्यंत त्यांना होश येईल, डॉक्टर म्हणाले. नियतीने म्हणे, धन्यवाद डॉक्टर, माझी विनंती ऐकल्याबद्दल. त्याचं वाचवणं खूप गरजेचं होतं. डॉक्टर हसले आणि निघून गेले. त्यावेळी पोलीस आले. नियती पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवते. सर्व बाबी तिने लिहून घेतल्या. नंतर ती परत हॉस्पिटलवर येऊन त्या माणसाला दुरून बघते. ती वेळ बघते. सायंकाळचे 5 वाजून गेले होते. नियती आश्चर्यचकित झाली. ती हॉस्पिटलमधून निघाली आणि टॅक्सी थांबवून घरी निघाली. त्याचवेळी इशिता फोनवर कोणाशी तरी बोलत होती. म्हणाली, तुम्हा लोकांकडून काही होणारच नाही. असं कसं ते ती मुलगी पुन्हा वाचली. इतक्या नीट नियोजनाने सगळं केलं होतं, मग ती कशी वाचली? ड्रायव्हर बोलला, मॅडम, समजायला लागलं की एखादा माणूस होता. त्याने तिला धक्का दिला आणि स्वतः जखमी झाला. इशिताने विचारलं, तो माणूस जिंदा आहे की मेला? मॅडम, तो हॉस्पिटलमध्ये आहे, पण ती मुलगी पोलीसकडे जाऊन तक्रार नोंदवत आहे आणि गाडीचा नंबरही दिला आहे. मॅडम, आता आम्हाला पकडलं जाईल, ड्रायव्हर म्हणाला. आणि त्यानंतर ही बात ऐकून इशिता आश्चर्यचकित झाली. तिने फोन बंद केला आणि दुसऱ्या व्यक्तीला कॉल करून म्हणाली, पंकज, तो ट्रक ड्रायव्हर संपून टाक. तो कधीही पोलिसांच्या हाती पकडू शकतो आणि आम्हांबद्दल बोलेल. त्यानंतर ठीक आहे मॅम, पंकज म्हणाला आणि इशिताने फोन कट केला. दरम्यान नियती थोड्या वेळातच घरापर्यंत पोहोचली. ठाकूर हाऊसच्या बाहेर टॅक्सी थांबवून तिने पैसे दिले. गेटच्या जवळ येताच गेटकीपरनं तिला ओळखून ताबडतोब दरवाजा उघडला. नियती खूप अशक्त झाली आणि थकलेली वाटत होती. तिचे पाय जड झाले होते आणि ती हळूहळू घराच्या दिशेने चालत होती. पुढे जात असताना तिची नजर स्विमिंग पूलजवळ उभ्या असलेल्या माणसावर गेली. ती त्याच्याकडे एक कटाक्ष टाकून त्याला दुर्लक्षित करते आणि घराकडे वळते. पण त्या क्षणी तिच्या नजरा त्या माणसावर स्थिरावतात. तो रियांश होता. तो कोणाशी तरी बोलत होता आणि पाहताच नियतीचा श्वास थांबल्यासारखा झाला. कितीतरी दिवसांनंतर ती रियांशला समोर पाहत होती. ती काही क्षण तिथे स्तब्ध उभी राहिली आणि नंतर तिचे पाय आपोआप त्याच्याकडे वळले. रियांश, जो बोलण्यात मग्न होता, त्याला तिचं येणं लक्षातच आलं नाही आणि अचानक एक मुलगी धावत येऊन त्याला मिठी मारते आणि त्यानंतर रियांश काही क्षणांसाठी अगदी थबकून गेला. काय घडलंय हे त्याला समजायलाच वेळ लागला नाही. त्याचे हात हवेतच होते. समोर उभा असलेला राघव हे सगळं पाहत होता. तोही चकित झाला. ही मुलगी कोण, जी अचानक सरांना मिठी मारते? त्याला नियतीचा चेहरा दिसत नव्हता. राघवची नजर रियांशच्या चेहऱ्याकडे गेली, जिथे गोंधळ आणि चिंता दोन्ही स्पष्ट दिसत होत्या. रियांश क्षणभर अगदी बधीर झाला. पण काही सेकंदांनी जेव्हा त्याला त्या मिठीतून ओळखीचा सुगंध
ती ऊब जाणवली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलला. हळूहळू त्याने डोळे मिटले आणि त्यानेही अलगदपणे नियतीला घट्ट मिठी मारली. आज पहिल्यांदाच तो तिच्या इतक्या जवळ होता की त्याला तिच्या धडकणाही ऐकू येत होत्या. आणि त्याच नंतर एक लांब शांतता देणारं आलिंगन, जणू श्वास काही क्षण थांबले होते आणि आता पुन्हा सुरू झाले. दोघंही काही काळ काही बोलले नाहीत. फक्त त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज हवेत भरला होता. रियांशला तर विसर पडला होता की तो राघवशी काही महत्त्वाचं बोलत होता. राघव हळू आवाजात म्हणाला, "सर, ते." पण रियांशने डोळे उघडून हातानेच त्याला शांत राहण्याचा इशारा केला. त्याच्या नजरेतूनच स्पष्ट होतं, आता नाही. राघव शांतपणे मान हलवतो आणि तिथून निघून जातो. आता फक्त रियांश आणि नियती उरले होते. काही क्षण ते तसेच एकमेकांच्या जवळ उभे राहिले, मग हळूहळू एकमेकांपासून दूर झाले. रियांशची नजर अजूनही नियतीच्या चेहऱ्यावर होती, पण नियती थोडी संकोचलेली होती. ही पहिलीच वेळ होती की ती त्याच्या डोळ्यात थेट पाहू शकत नव्हती. नेहमी निडरपणे उत्तर देणारी नियती आज नजर झुकून उभी होती. रियांशने ते लक्षात घेतलं आणि हलक्या आवाजात विचारलं, "तू माझ्याकडे पाहतेस का नाहीस?" त्याचा आवाज ऐकताच नियतीने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं, पण लगेचच नजर वळवली आणि काही न बोलताच ती मागे वळली. मात्र रियांशने मागून तिचा हात धरला. थोड्या कठोर आवाजात त्याने विचारलं, "अभाग्य?" नियती शांतच राहिली. रियांशने तिचा हात सोडला आणि वळून जायला निघाला. पण त्याच क्षणी नियतीने त्याचा हात पकडला. रियांश थांबला. त्याने तिच्या हाताकडे पाहिलं आणि मग तिच्या डोळ्यात पाहिलं. नियतीही आता त्याच्याकडेच पाहत होती. दोघांचे डोळे भिडले आणि यावेळी कुणीही मागे हटलं नाही. नियतीने दीर्घ श्वास घेत म्हणाली, "तुम्ही कॉल केला होता ना? पण मी उचलू शकले नाही. फोन डायनिंग टेबलवरच राहिला होता. जेव्हा पाहिलं तेव्हा मिस कॉल आला होता. परत कॉल करायला गेले तर फोन स्विच ऑफ दाखवत होता." नियतीने तिचं स्पष्टीकरण दिलं आणि त्यानंतर रियांश हसत म्हणाला, "तू कॉल उचलला नाहीस म्हणून रागात फोन फोडला." आणि त्यानंतर काय? नियतीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. रियांश आता शांत होता, पण त्याच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं, "मी तुला किती मिस केलं." आणि तो तिच्या डोळ्यांकडे एकटक बघत राहिला आणि नियती फक्त त्याच्या उपस्थितीचा अनुभव घेत राहिली. ती काही बोलणार इतक्यात रियांश अचानक तिच्या जवळ आला आणि तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरून नीट पाहू लागला. "काय झालं? असं का बघतो आहेस?" नियतीने हळू आवाजात विचारलं. थोडीशी गोंधळली. रियांश तिच्या उजव्या कपाळाजवळ झालेल्या निळ्या व्रणाकडे नीट पाहतो आणि किंचित कठोर आवाजात विचारतो, "ही जखम कशी झाली तुला?" नियती थोडी गडबडते. नजर चुकवत म्हणते, ते कॉलेजमध्ये शीटला धडकले थोडी. काही खास नाही. छोटीशी जखम आहे. तू सोड ना ते."
ती त्याचा हात दूर करण्याचा प्रयत्न करते, पण रियांशच्या नजरा तिच्या शब्दांवर विश्वास ठेवायला तयार नव्हत्या. तो काही न बोलता फक्त तिच्याकडे बघत राहतो. असं काय बघतो आहेस? नियती पुन्हा एकदा विचारते. रियांश आता थोडा चिडलेला होता. ही छोटी जखम नाहीये, बघ रक्त गोठलं आहे, चल मी औषध लावतो तुला, असं म्हणत तो तिचा हात धरून पुढे सरकतो. पण अचानक नियतीचं डोकं हलकं होतं. ती थांबते आणि त्यानंतर रियांश लगेच विचारतो, काय झालं? ठीक नाही वाटत ना? ही जखमच कारण आहे. आणि त्यानंतर, नाही मी ठीक आहे, नियती खोटं बोलते आहे. पण पुढच्या क्षणी रियांश तिच्या दिशेने झपाट्याने येतो. तू काय करतो आहेस? नियती थोडी अडखळत विचारते आणि मागे सरकते. तो मात्र तिचा हात धरतो आणि एका क्षणातच तिला आपल्या कुशीत उचलतो. काय करतो आहेस? मी स्वतः चालू शकते, नियती थोडी घाबरून म्हणते. रियांश तिचं ऐकत नाही. माहितीये मला किती चालू शकतेस, स्वतःची काळजी घ्यायची सवयच नाही. तुला फक्त माझं मन दुखवायचं असतं. त्याचे शब्द ऐकून नियती त्याच्याकडे पाहत म्हणते. डोळ्यात हलकं रागाचं सावट, पण त्या रागामागे लपलेली ममतेची ओढ स्पष्ट दिसत होती. हा मनुष्य ज्याचं हृदय इतके दिवस व्याकुळ होतं, ते आता काही बोलत नाही. रियांश आता कापसात औषधं घेऊन तिच्या जखमेवर हळूवार लावतो. ती डोळे घट्ट मिटते. वेदनेने तिचे ओठ दाबले जातात. अचानक ती त्याचा हात घट्ट पकडते. तिचे नख त्याच्या तळहातात रुततात. रियांशच्या तळहातातून थोडं रक्त बाहेर येतं, पण तो काही बोलत नाही. उलट अजूनच अलगदपणे काळजीपूर्वक औषध लावतो. औषध झाल्यानंतर नियती डोळे उघडते. तिची नजर थेट रियांशच्या चेहऱ्यावर पडते. तो औषध ठेवत होता आणि तिच्या हातावर अजूनही त्याच्या तळहाताचे चिन्ह उमटलेले होते. ती हात मागे घेताच तिला स्वतःच्या नखांचे निशाण दिसतात आणि ती घाबरते. माफ कर ना, माझा तुला इजा करण्याचा हेतू नव्हता, ते अचानकच झालं. रियांश हसून तिचं बोलणं थांबवतो. तो आपली बोटं तिच्या ओठांवर ठेवतो आणि म्हणतो, काही बोलू नकोस आणि माफी मागण्याची तर अजिबात गरज नाही. नियती हलतही नाही. ती फक्त त्याच्याकडे बघत राहते. त्याच्या प्रत्येक शब्दातला अर्थ अनुभवत राहते. दोघे काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. सर्व गैरसमज, सर्व तक्रारी जणू हवेत विरघळतात. इतक्यात तिथे मीरा येते आणि हलकसं खोकते, आपली उपस्थिती दाखवण्यासाठी. रियांश काहीच प्रतिक्रिया देत नाही, पण नियती लगेच दचकून उभी राहते. ती घाईघाईने केस कानामागे सारते आणि अडखळत म्हणते, भाभी, मी ते डिनर लावायचं ना, येते लगेच. मीरा तिचा तो गोंधळ पाहून हसते. इतकी घाबरतेस का, जणू काही चोरी करताना पकडले गेलीस. ती पुढे म्हणते, मी तर फक्त तुम्हा दोघांना डिनरसाठी बोलवायला आले होते. जेवण तयार आहे.
लवकर या, असं म्हणत मीरा हसून निघून जाते. ती गेल्यावर नियती हळूच पुटपुटते, अरे भाभी, मी घाबरले कुठे. रियांश तिची ती निरागस अदा पाहून हसतो. नियती त्याच्याकडे पाहते आणि भुवया उंचावत विचारते, आता काय हसतो आहेस. रियांश हसत उभा राहतो आणि म्हणतो, तुझी हरकतच अशी होती की कोणीही हसेल. रियांश नियतीला म्हणाला. इतकं म्हणत तो तिच्या नाकाला हलकसा स्पर्श करतो. रियांश हसत हसत तिथून निघून जातो. नियती थोडा वेळ थांबते, त्याला जाताना बघत राहते आणि स्वतःशी पुटपुटते, मी असं का केलं रे. हद्द झाली खरंच. नियती स्वतःशीच बोलत असते. ती थोडंसं हसते आणि मग हळूहळू डायनिंग एरियाकडे वळते आणि त्यानंतर नियती जेवणाच्या टेबलकडे पोहोचणार इतक्यातच तिचा फोन वाजतो. ती फोनकडे पाहते. नंबर अननोन होता. क्षणभर ती थांबते, विचार करते आणि मग कॉल उचलते. नियती हळू आवाजात म्हणते, हॅलो, कोण कोण बोलतंय. आणि त्यानंतर फोनच्या दुसऱ्या टोकावरून एक गंभीर पण व्यावसायिक आवाज ऐकू येतो. ती पोलीस स्टेशनमधून बोलते. तुम्हाला एक महत्त्वाची माहिती द्यायची होती, पोलीस म्हणतात. हे शब्द ऐकताच नियतीच्या चेहऱ्यावर हलकासा ताण येतो. ती स्वतःला सावरते आणि आजूबाजूच्या नजरेपासून वाचत थोडं लांब जाते. ती जिथे उभी होती तिथे घरातून सगळे लोक तिला बघू शकत होते. कोणालाच हे कळत नव्हतं की ती का एवढी गडबडीत फोनवर बोलते. रियांशचं लक्ष तिच्याकडेच होतं. तिचा चेहरा, तिचं वर्तन त्याच्या नजरेतून सुटलं नव्हतं. तेव्हाच इशिता येते आणि हसत रियांशच्या प्लेटमध्ये जेवण वाढते. रियांशही हलकं हसत तिच्याकडे पाहतो. इतक्यात अन्या उड्या मारत येते आणि म्हणते, भैया, तुम्ही नव्हता तेव्हा घर अगदी ओसाड वाटत होतं. दादी ही स्मित करत म्हणतात, हो बाळा, अन्या बरोबरच म्हणते आहे. तुझ्याशिवाय इतके दिवस काहीच छान नव्हतं वाटत. रियांश प्रेमाने म्हणतो, मी हे सगळ्यांना खूप मिस केलं दादीमा, खूप. आणि त्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची आणि आनंदाची हलकी स्मित रेषा उमटते. तेव्हाच नियती परत येते, पण आता तिच्या चेहऱ्यावर काहीतरी गहन विचार आणि चिंतेचं सावट असतं. ती शांतपणे आपल्या जागी येऊन बसते. रियांशच्या नजरा पुन्हा तिच्यावरच खिळलेल्या असतात. तिच्या कपाळावरील आठ्या हरवलेला भाव सगळं तो जाणवत होता. मीरा म्हणते, नियती, खीरचं बाऊल जरा दे ना. नियती विचारतच असते. ती टेबलवरचं एक भांडं उचलते आणि मीराकडे देते. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं. अन्या, जी तिच्या शेजारी बसलेली असते, हलकं हसत म्हणते, नियती भाभी, खीर मागितली होती, तुम्ही दाल देत आहात. आणि त्यानंतर इकडे नियती दचकल्यासारखी होते, कारण तिचं लक्ष नसतं. तिला आपली चूक लक्षात येते आणि ती पटकन बाऊल बदलते. सॉरी भाभी, लक्ष नव्हतं राहिलं. ती ओशाळून हलकसं हसते, पण तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं, तिचं मन कुठेतरी दुसरीकडे आहे. आणि त्यानंतर रियांश अजूनही तिला बारेकाने पाहत होता. तिच्या चेहऱ्यावरील चिंता, तिच्या
डोळ्यातील विचार त्याला स्पष्ट जाणवत होता आणि त्यानंतर त्याच्या मनात प्रश्न उठू लागतो. काय झाले तिला? घरात अशा आणि गप्पांचा माहोल असतो, पण नियती मात्र शांत बसलेली असते. तिच्या डोळ्यात विचारांचे वादळ सुरू असतात. ती आपल्या मनाशी म्हणते, तो ट्रक ड्रायव्हर ज्याने अपघात केला होता त्याने आत्महत्या का केली? हे माझ्या डोक्याच्या पलीकडचं आहे. एखादा माणूस असं पाऊल उचलतो म्हणजे काहीतरी भीती, दबाव, काहीतरी नक्कीच आहे. नियतीच्या डोक्यात तेच विचार असतात. काहीतरी मोठं दडलेलं आहे इथे, काहीतरी चुकतंय. दुसरीकडे इशिता शांतपणे नियतीकडे पाहत असते. तिच्या चेहऱ्यावरची स्मित विषारी असते आणि डोळ्यात क्रोधाची ठिणगी असते. इशिता मनात पुटपुटते, तू माझ्या गळ्यातली काटा झाली आहेस नियती. आजपासून नाही, खूप आधीपासूनच तू माझ्या वाटेत येते आहेस. प्रिया, मीरा, तू दोघींनाही वाचवलंस. माझं सगळ्यात मोठं प्लॅन जेव्हा यशस्वी होणार होतं तेव्हाही तू आडवी आलीस. मंडपावर नियाऐवजी तू आली होतीस. तू प्रत्येक वेळी माझी चाल हाणून पाडली आहेस. आणि त्यानंतर ती रागाने श्वास घेते, पण क्षणात चेहरा शांत करून खोटं हसते आणि म्हणते, माझं झालं, मी आता आराम करायला जाते, तुम्ही सगळे एन्जॉय करा. इतकं म्हणून इशिता स्मित करत डायनिंग एरियातून बाहेर पडते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.